दर्यापूर ते अंजनगाव अकोट रोडवरील टी पॉइंट येथे काल मनोज टेटू यांच्यावर 20 ते 25 अज्ञात युवकांनी हल्ला करून फरार झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेतील जखमी मनोज टेटू यांच्यावर दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यात आले। त्यानंतर जखमी यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे सदर घटनेसंदर्भात आजच तक्रार दाखल केली। एकाच ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर 20 ते 25 युवक येऊन अशा प्रकारे हल्ला केल्यानं संपूर्ण दर्यापूर तालुक्यात भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी या घटनेसंदर्भात जखमी मनोज टेटू यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला। या घटनेतील त्या अज्ञात युवकांनी मनोज टेटू यांच्यावर हल्ला करतानाचे व्हिडिओ आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैदही झाले। काही तरुण हे हल्ला करून फरार होत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। या धक्कादायक घटनेनंतर त्या हल्लेखोरांचा शोध दर्यापूर पोलीस लावणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं आहे। कारण शहरात गेल्या 15 दिवसांपासून क्राईमच्या घटनेत वाढ झाल्यानं नागरिकांच्या मनात सुद्धा आता भीतीचं वातावरण आहे। जीव धोक्यात टाकून रस्त्यानं चालणं सुद्धा आता कठीण झालंय। त्यामुळे आता दर्यापूर पोलीस या घटनेतील आरोपीचा शोध लावणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे।